श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपण सगळे स्वामी महाराजांचे भक्त आहोत, स्वामी महाराजांची सेवा करतो, पण बरेच अशा लोकांचा प्रश्न आहे की ताई आम्ही एवढी सेवा करतो पण स्वामी महाराज आम्हाला काहीही प्रचिती देत नाहीत किंवा आमची परीक्षा घेतात, सतत आम्हाला अडचणी आल्या तरी आम्ही कितीही आमच्या हाक मारली तरी स्वामी महाराज आमच्या हाकेला धावून येत नाहीत, असं बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत। कसं आहे ना ताई, जरी आपण सेवा करत असाल आणि जर आपण सेवा करत असताना तरी देखील आपल्याला स्वामी महाराजांची प्रचिती येत नाही किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याला एवढं संकट आहे तरी पण त्या संकटाचं निवारण स्वामी महाराज का करत नाहीत, आपण तर त्यांची सेवा करतो। पण असं आहे की ज्यावेळेस आपण ही सेवा करत असतो ना तर ही श्रद्धा ठेवून विश्वास स्वामी महाराजांवर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता कोणती गोष्ट मी सांगते म्हणून करू नये, तुम्हाला जर सांगितलं आता मी सांगू किंवा कोणी सांगू की नाही स्वामी महाराजांची ही सेवा करा नक्की फरक पडेल, ती सेवा करा नक्की फरक पडेल, आणि ती सेवा जर तुम्ही करत असाल आणि त्या सेवा नुसती करताय म्हणून करताय, कोणीतरी सांगितली म्हणून तुम्ही करताय, त्या सेवेवर तुमचा मनातून विश्वासच नाही आहे, तिनं सांगितली आहे खरंच मला फरक पडेल म्हणून तुम्ही करताय, पण नाही मी सेवा करणार कारण माझा पूर्ण विश्वास आहे की मी जर ही सेवा केली तर नक्कीच स्वामी महाराज माझी जी काही अडचण आहे किंवा मला एखादी प्रचिती हवी आहे स्वामी महाराजांकडून किंवा मला जी परीक्षा मी माझ्या जीवनामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये यशस्वी व्हायला हवं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या सेवेवर तुम्हाला अतूट असा विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं असतं। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं आपला विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जी काही गोष्ट आपण करतो, आता सेवा असो किंवा आपण उपाय करतो, तोडगे करतो, ते करत असताना आपल्याला त्या उपायावर, तोडग्यावर किंवा सेवेवर विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। थोडक्यात म्हणजे आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेत असो, आपल्या गुरूंच्या सेवेत असो, कोणत्याही सेवेमध्ये येण्यासाठी कोणतंही बंधन नसतं। सेवेमध्ये येणं फार काय अवघड अशी गोष्ट नाही, पण त्या सेवेमध्ये टिकून राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे। जर का तुम्ही आता सेवेमध्ये आलात, स्वामींच्या सेवेमध्ये आलात, गुरूंच्या सेवेमध्ये आलात, दत्त महाराजांच्या सेवेमध्ये आलात, 8-15 दिवस तुम्ही सेवा केली आणि तुम्हाला लगेच प्रचिती येईल असं अजिबात नाही। सेवा करण्यासाठी मनातून सेवा, श्रद्धा ठेवून सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर सेवा ही आपण मनातून केली आणि ती संयम पाहिजे। प्रचिती येण्यासाठी आपल्याजवळ संयम असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। संयम, सेवा, कर्म हे सुद्धा त्याच्याशी आपल्या जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या गोष्टी आहेत। जर तुम्ही सेवा करत असाल तर प्रचिती येण्यासाठी संयम असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। संयम असल्याबरोबरच कर्म, आपलं कर्म चांगलं असेल तर चांगलीच प्रचिती आपल्याला येणार आहे। त्यासाठी आपल्याला प्रचिती येण्यासाठी म्हणजे आपलं कर्मसुद्धा चांगलं पाहिजे। आता तुम्हाला अशीच एक मी सेवा सांगणार आहे, खूप महत्त्वाची स्वामी महाराजांची सेवा आहे। दररोज तुम्ही जर नित्यनियमाने ही सेवा केली, जर तुम्ही 11, 21 किंवा 41 दिवस जरी ही सेवा करून बघा, त्याचा अनुभव घ्या, नक्कीच तुम्ही दररोज ही सेवा करताल। तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता दिवे लावणीच्या वेळेस। सकाळी देवपूजा झाली की नंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे। काय करायची आहे, देवपूजा झाली की आपण दिवा अगरबत्ती लावत असतो, तर देवापाशी बसायचं आहे आसन टाकून, आणि बसल्यानंतर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे, त्या ग्लासावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की हे स्वामी राया, तुम्ही माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात, गुरु आहात, त्याचबरोबर तुम्ही माझी आई आहात, वडील आहात, भाऊ आहात, त्याचबरोबर बहीण देखील आहेत। महाराज तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात। महाराज तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात। माझ्या प्रत्येक सुखात दुःख मी तुम्हाला सांगते। महाराज माझ्यावर एवढी कृपा करा की माझी साथ कधीच सोडू नका आणि तुमच्यापासून मला कधीही दूर करू नका। मी माणूस आहे, मनुष्य आहे, कधी माझ्या मनामध्ये वाईट विचार येतील, लोकांबद्दल दोष येईल, पण तो माझ्या मनात कधीही येऊ देऊ नका। महाराज माझ्यासाठी चांगलं काय, वाईट काय हे तुम्ही ठरवा। तुम्ही ज्या मार्ग मला दाखवताल त्या मार्गावर चालण्याची सद्बुद्धी मला द्या आणि माझ्याकडून चांगलं कर्म करून घ्या। कोणाविषयी वाईट वृत्ती किंवा मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका। असं तुम्हाला त्या ग्लासाच्या जे भरलेल्या पाण्याने आहे ना त्याच्यावर हात ठेवून तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे। आता शक्य नसेल 11 वेळेस तारक मंत्र म्हणणं तर किमान एकदा तरी निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा, अथर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य
शक्य करतील स्वामी. असं तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. एक वेळेस म्हणलात तरी पण चालेल, 11 वेळेस म्हणा. ज्यांना शक्य होते त्यांनी 11 वेळेस तारक मंत्र नक्की म्हणा. श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप तुम्हाला 1 माळ करायचा आहे. आणि मग त्यानंतर त्या ग्लासातलं जे पाणी आहे, जे पवित्र तीर्थ तयार झालेलं आहे, ते तुम्हाला प्यायचं आहे. असं जर का तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या मनामध्ये काही वाईट विचार येत असतील किंवा दोष असेल किंवा प्रचिती हवी असेल तर नक्कीच तुम्हाला प्रचिती देखील स्वामी महाराज देतील. तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.